चला मॅच चालू करा लवकर. चला 2 षटकांचा सामना असेल आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना. एका बाजूला I11 पनवेल आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी गावठाण. चला आमचे सगळे बॉल बॉय शेवटची मॅच आहे. बरोबर बाउंड्री लाईनला राहा आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. I11 पनवेल संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. जयेश भोईर आणि चांबो प्रफुल्ल पाटील. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला. कवसला फिल्डर्स त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळते. 1 रन खातं उघडलं जाते. 2 ओव्हरची मॅच आहे परंतु पाठीमागचा सामना मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार रघु काका यांना दिला जाईल ही मॅच संपल्यानंतर. डिक्लेअर झोनकडे चेंडू चालला. 1 रन मिळेल. समोर समोर मारला यावेळेस मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश भोईरच्या बॅट मधून येते पहिला मोठा स्ट्रोक. I11 पनवेल संघासाठी षटकार. शुभम डाकी पुन्हा एकदा. थोडासा क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंच जावेद परिसरांचा. चांगला बाउन्सर यावेळेस मात्र पाहायला मिळाला. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता जयबीनं. निघून गेला सरळ विकेट किपर चैतन्याच्या दिशेनं. डॉट बॉल. 2 ओव्हरची मॅच आहे त्यामुळं शेवटच्या मॅच कडे लक्ष लागले कारण या लढतीतील विजेता संघ रिकाम्या हाताने जाणार नाही. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेसचा चेंडू पंचांचा इशारा आलाय तो व्हाईट बॉलचा.
नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येईल. सूर्या मस्कर येतोय मॅन फ्रॉम मोहो. जेबी आउट झालाय. जयेश भोईर परतलाय 2 ओव्हरच्या मॅच मध्ये. किती रन्स खरं तर विजयासाठी पुरेसे ठरतील हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. हे कोणी भाकीत करू शकणार नाहीये. परंतु शुभम टाके खूप चांगला ड्राईव्ह आहे समोरच्या दिशेमध्ये अगदी व्ही शेप मध्ये. सचिन त्या ठिकाणी पोहोचलेत. एकच धाव मिळेल. सिंगल रन. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 11 या आकड्यावर. 11 फॉर 1. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. स्पीडअप करत राहा गावदेवी गावठण कारण तुम्हाला उशीर होऊ शकेल. ऑन साइडला फटका सजवलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूर्याच्या बॅट मधून षटकार. बघाशी सूरज पाटीलची बॅटिंग पाहिली आपण. इकडे आणखीन एक सूर्य खरं तर मावळल्यानंतर इकडे मोहोचा सूर्य उगवलाय. सोहेल धार पवार भव्य स्वागत झालंय. पहिल्याच बॉलवर आसमान दाखवलंय ते सूर्या मस्करला. टीमची टोटल 17 वर 17 आणि 2 ओव्हर्स मध्ये मी तर म्हणेन 22-25 धावांच्या आसपास फार चांगली टोटल होऊ शकेल. इकडे मात्र चैतन्यच्या हातामधून चेंडू निसटलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा प्राप्त होतील. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 19 या आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. या अगोदर आपण पहिला या स्पर्धेच्या अंडर-25 पहिल्याच दिवशी अंबापाडा हा संघ दाखल झाला होता आणि काल ग्रामीण गटामधून तळेगाव वाडी 2 आयकॉन खेळाडू होते जरूर त्यांच्या स्क्वॉड मध्ये. परंतु तळेगाव वाडी संघानं सुपर 4 ची फेरी गाठले. उद्या बरोबर 4 वाजता दोन्ही संघ पण यायचंय आणि अंबापाडा संघाला 2 आयकॉन. अंबापाडा संघ तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला 2 आयकॉन खेळाडू घेऊन येण्याची मुभा असेल. ऑल इंडिया आयकॉन्स. अंडर-25 पाहिजेत असं नाहीये. तुम्ही कोणतेही 2 आयकॉन खेळाडू घेऊन उद्या येऊ शकता. त्यांच्यामध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आज तालुका स्तरीय स्पर्धेमधून कोणता संघ पुढे जाणार आहे याकडे मात्र खास विशेष लक्ष लागले कारण आज सगळेच तगडे संघ होते. 12 संघ. धार पवारवर यावेळेस मात्र हल्ला. पॉवर दाखवतोय सूर्या मस्कर. ऑन साइडला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून चेंडू पसार झालाय. 6 धाबांकरता षटकार. ऑन फायर. कमाल केले i11 पनवेल संघानं खरं तर आज गोलंदाजी मधून कमाल केले. बॅटिंग करत असताना चांबोनं सुद्धा चांगली बॅटिंग केली. सूर्या मस्कर अगदी शेवटच्या मॅच मध्ये अत्यंत महत्वाच्या धावा या टीमसाठी जोडत असताना स्कोर कार्डवर लागल्यात त्या 26 धावा. 26 ऑन बोर्ड. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये मी तर म्हणेन एक चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला टोटलवर लागली आणि अजूनही 4 चेंडू आय थिंक शिल्लक असतील. यस 4 बॉल आणि या 4 बॉल मध्ये 7-8 धावा आल्या तरी सुद्धा ही धावसंख्या 30च्या पुढे जाऊ शकेल. परंतु समोरच्या प्रतिस्पर्धी टीमकडे सुद्धा चैतन्य पाटील आहे आणि चैतन्य पाटीलने आज जे केलं एकाच ओव्हरमध्ये 35 धावा ठोकण्याचा महाविक्रम त्याच्या नावावर आहे. त्यामुळं इकडे i11 पनवेल संघाला ती सुद्धा शक्यता लक्षात घेऊनच बॅटिंग करावी लागेल. त्यामुळे उर्वरित 4 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा कशा पूर्ण करता येतील याकडे मात्र पाहावं लागेल. ते आता मात्र सूर्या मस्कर आणि
यावेळेस मध्ये पूल करण्याचा प्रयत्न शुभम त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट किटसाठी खरं तर हातात घ्यायला हवा होता, थ्रो करून लावता आला असता, कारण बराच दूर होता सूर्यमस्कर, परंतु अचानकपणे दार पवारनं सोडण्याचा निर्णय घेतला. 1 रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 27 वर. 27 ऑन बोर्ड नाव. चांबो ऑन स्ट्राईक. चांबो यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. खूप चांगलं पंचांचं कार्य आजच्या दिवसभरामध्ये. जावेद फरीद सर, सुनील पाटील सर, त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. लॉंग शेड्यूल आहे. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटली की, परंतु आज पाऊस सुद्धा नव्हता खरं तर. यावेळेस मात्र थोडासा टॉस झाला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर उडवलाय. स्क्वायर ऑफ द विकेट. चांबोच्या पॅट मधून येतोय हा दमदार षटकार. दार पवारची धार बोथट करून टाकले संपूर्णपणे, कारण त्याच्यावर आलेला हा तिसरा षटकार आहे या ओव्हर मधला. आणि त्याचमुळे i11 पनवेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड नाव. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये मी तर म्हणेन फार मोठी धावसंख्या सध्याच्या घडीला रचली गेले. गावदेवी गावठाण संघानं मागच्या मॅच मध्ये खूप चांगला विजय विनोद स्पोर्ट्स गावठाणवर मिळवला होता, परंतु या मॅच मध्ये मात्र आव्हानात्मक धावसंख्या उभी केल्या. त्यामुळे चैतन्य पाटीलला तशाच पद्धतीची इनिंग साकारावी लागेल. आणि सध्याच्या घडीला हे चित्र निर्माण केलंय त्या i11 पनवेल संघाच्या विस्फोटक फलंदाजांकडून. सोहेल धार पवार महागडा ठरलाय. शुभमच्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. आउटसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. 34 ऑन बोर्ड. लास्ट बॉल असेल कदाचित या षटकामधील. हा शेवटचा चेंडू. सोहेल हा आउटसाइड ऑफ स्टंप आहे आणि पंच तेच सांगत असताना व्हाईट बॉल. 4 व्हाईट बॉल खरं तर या ओव्हरमध्ये टाकलेत सोहेल धार पवारनं. तेव्हा सोहेल धार पवारला 10 चेंडूचं षटक हाताळावं लागणार आहे. थोडंसं लांबलेलं षटक, थोडंसं दाबा देणारं षटक, परंतु पाहूया लास्ट बॉल. चांबो यावेळेस मात्र उडवतोय बॉल. नाईसली पूल पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून आबाई सफर करण्यासाठी आणि चांबोच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवर आलाय हा दमदार षटकार. सुपर शॉट आहे. हे महागडे षटक आहे. या ओव्हर मध्ये तब्बल धावा आल्या 33 धावा आणि 42 धावांचं लक्ष्य 2 ओव्हर्स मध्ये. ज्या गोलंदाजीची चर्चा आज संपूर्ण दिवसभर आहे आणि त्या गोलंदाजांना 42 धावा. फलंदाजांना मित्र म्हणेन फार मोठं काम केलं या मॅच मध्ये. त्यामुळे i11 पनवेल संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये जरूर आहे, परंतु चैतन्य पाटीलनं मघाशी करतर ठोकलेल्या त्या धावा 5 षटकार 1 चौकार एकाच ओव्हरमध्ये. आणि त्या कुठेतरी तशा स्वरूपाची बॅटिंग जर झाली तर क्रिकेटमध्ये काहीही कोणी भाकीत करू शकत नाहीये. कधी काय घडेल याचा नेम नसतं. क्षेत्ररक्षण लावून घ्या i11 पनवेल आणि लगेचच सलामीवीर पाठवा गावदेवी गावठाण.
पहिला चेंडू यावेळेस मात्र चैतन्यने अगदी सॉफ्ट हँडेड आपण ढकलून काढलाय. एक जाव सिंगल रन. अंतिम सामना आजच्या दिवसामधील 2 ओव्हर्स मध्ये 42 धावांचं टार्गेट आहे. नॉट अ इझी टास्क. संध्याकाळच्या सत्रामध्ये परेश ठाकूर पाहूया. आज परेश ठाकूरचा प्रभाव दिसलेला नाहीये. आदित्य पाटीलला खणून काढला हा फटका आणि आज कमाल फिल्डिंग केले. खरं तर 2 कॅचेस बघाशा मॅच मध्ये ज्या संघाला विजय मिळवून दिल्या होत्या. आशिकेश यावेळेस निसटला, परंतु त्याच्याही क्षेत्ररक्षणाचं कौतुक आज दिवसभरामध्ये झालंय. कारण त्या कॅचेस घेतल्या नसत्या तर कदाचित वेगळं चित्र सुद्धा पाहायला मिळालं असतं. लॉफ केलं बॉलला. चैतन्य पाटील सापडलाय. आशिकेश नाही सोडणार आणि सगळ्यात मोठा धक्का गावदेवी गावठाण संघाला. इन्फॉर्म बॅटर चैतन्य पाटील अवघी 1 धाव काढून मैदानाच्या बाहेर स्वस्तात परतलाय. अडचणी वाढल्यात गावदेवी गावठाणच्या. 42 टार्गेट आहे आणि चैतन्य पाटील फक्त 1 धाव काढून तंबू मध्ये दाखल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा 1 विकेट. इनॅट नंबर 3 कुणाल घरत मैदानामध्ये दाखल होत असताना आदित्य पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. थोडासा चेंज ऑफ पेस होता, थोडासा गती काढून घेतली होती. कुणालचा हा स्ट्रोक लॉंग ऑनला सिंगल मिळून देईल, परंतु एकेरी धावेनं फारसं काही बिघडणार नाहीये. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धाव फलकावर. अपटला होता हा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. 4 धावा. शुभम टाकीनं पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. सोहेल धार पवार त्याची धार दिसलीच नाही. तब्बल 30 धावा त्यानं खर्च केल्या. यावेळेस मात्र एक स्ट्राइक कव्हरला लॉफ्टेड ड्राइव्ह, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. परतावं लागेल. सुजित गोसाळकर त्या ठिकाणी आणि इकडे मात्र विकेट डाऊन. परेश ठाकूर मैदानाच्या बाहेर. बोरकारचा खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये, परंतु या मॅचचा रिझल्ट काय लागेल ना हे आता मात्र थोडस समजायला लागले क्रीडा रसिकांना सुद्धा. हे सोपं राहिलेलं नाहीये गावदेवी गावठाण संघासाठी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 4 धावा. 2 फलंदाज सुद्धा खरं तर गमावलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. त्यामुळं आता मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. 38 रन्स टू विन. चैतन्य पाटीलनं आजच्या दिवसामध्ये एका ओव्हरमध्ये 35 धावा काढल्या होत्या. 38 इकडे करायच्या आहेत आणि हे सोपं नाहीये. परंतु पाहूया सचिन मोरे गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल. इकडे स्लीप सुद्धा तैनात करण्यात आले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक चांगला निर्णय म्हणावा लागेल. तिकडे 1 रन मिळते, अन्यथा कदाचित स्लीप नसती तर एखादी धाव आणखीन मिळाली असती. मोरेचा हा बॉल यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक अतिरिक्त रन +1 म्हणजेच या 2 धावा मिळतील. या 3 धावा नाहक आल्यात. चेंज ऑफ पेस धीम्या गतीनं अचूक टप्प्यावर पडल्यानंतर मात्र बाहेर निघणारा चेंडू सरळ चेंडूच्या हातामध्ये. डॉट बॉल ही खासियत आहे. दोन्ही बाजूला खरं तर चेंडू वळवण्याची कला, कट करण्याची कला मात्र या गोलंदाजाकडे अवगत आणि तेच पाहायला मिळते. सचिन मोरे आता मात्र बरोबर जी लेंथ आहे त्याच्याकडे, जो टप्पा त्याचा ओळखला जातो त्याच टप्प्यावर बॉलिंग. ही चेंडू आपण पाहिला तर सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय. फलंदाज होईल बाद. मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना तालुका स्तरीय गटामधून 12 संघांमधून कोणता संघ पुढे जाणार याची आता मात्र सगळ्यांनाच खात्री झाली असेल.
ही चर्चा नेहमीच असते, तालुकास्तरीय गटामधून कोण क्वालिफाय होणार स्पर्धेमधून त्या गटाकडे विशेष लक्ष असतं. आणि आज मात्र पाहूया, यावर स्ट्रोक तर बनवलाय स्क्वेअर लेग मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय, जास्त धाबा मिळणार नाहीये, डिक्लेअर्ड झोन त्या ठिकाणी आहे, रेखांकित क्षेत्र एकच धाव येईल. त्यामुळं I11 पनवेल या संघाचा बोलबाला मात्र आज संपूर्ण दिवसभर राहिलाय. शॉर्ट बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, उसळतोय सुद्धा, निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. I11 पनवेल संघाला टक्कर दिली होती ती श्रेया स्पोर्ट्सनं. चेंज ऑफ पेस, स्लोवर वन, स्क्वेअर लेगला चाललाय आणि तालुकास्तरीय गटामधून विजेता संघाच्या दिवसातला चांबो I11 पनवेल संघ सुपर 4 मध्ये दाखल होते, सेमी फायनल मध्ये दाखल होणारा संघ. आज खिडूकपाड्याच्या मैदानावर सुद्धा या संघानं मात्र आपली दादागिरी पेश केली आहे आणि पुन्हा एकदा मोठा विजय 30 धावांनी हा सामना जिंकलाय आणि आदर्श स्पोर्ट्स ट्रॉफीच्या अंतिम 4 मध्ये संघ दाखल होतोय. एक ट्रॉफी निश्चित केलंय. वेल प्लेड बॉईज, हार्दिक अभिनंदन, हार्ड लक गावदेवी गावठाण. आणि 3 मॅन ऑफ द मॅच आम्हाला द्यायचे आहेत, कारण दुसरा बादचा मॅन ऑफ द मॅच होता अगोदरच्या सकाळी चांबो, त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये रघुनाथ परदेशी काका आणि या मॅच मध्ये आणि 14 धावा काढणारा सूर्या मस्कर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर चांबो, काका आणि सूर्या लगातार 3 सामन्यांचे मॅन ऑफ द मॅच आता वितरित केले जातील. तिघांनी पुढे या आणि नक्कीच आपण आभार मानूया. खरं तर जावेद फरीद सर आमच्या विनंतीला मान देऊन आले, त्याचप्रमाणे सुनील पाटील सर, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय.